सुप्रभात. रात्री आपण व्हिडिओ टाकणार होतो NTT 2026 टायटल नुसार. पण काही नाईलाजास्तव कारणामुळं ते मला सकाळी टाकावं लागते. तर तुमचं सगळ्यांचं पुढेच आयुर्वेदा ह्या प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे. आणि लेक्चर नंबर 3 यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवात आपण थोडंसं वेगळ्या विषयापासून करतोय. त्यामध्ये ते म्हणजे जे आपण आत्ता लेटेस्ट प्रेझेंटेशन परफॉर्म केलं किंवा प्रेझेंटेशन म्हणूया, जी आपली बाजू मांडली आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनच्या प्लॅटफॉर्मवर 17 तारखेला, त्याचे काही व्हिडिओज किंवा काही युट्यूब व्हिडिओज किंवा इमेजेस हे सगळे मी तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामच्या NTT जो असाइनमेंटचा ग्रुप आहे फ्रीवाला त्याच्यात टाकलेले. तर टुडेज आयुर्वेदा इनिशिएटिव्ह काही आपण लॉन्च केलेले आहेत, अपकमिंग एंडेवर्स असं त्याला आपण म्हणतो. त्यामध्ये सगळ्यात पहिले टुडेज आयुर्वेदा प्लेसमेंट सर्व्हिसेस द SN इनकॉर्पोरेशन इनिशिएटिव्ह कनेक्टिंग आयुर्वेदा स्कॉलर्स टू द कॅरियर अपॉर्च्युनिटीज, PG PhD इंटर्न्स, BMS ग्रॅज्युएट, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, फार्मा, अकॅडमिया, रिसर्च यांना सगळ्यांना प्लेसमेंट देण्याचं कार्य ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जे आपले गुरुवारी आहेत श्री नितीन टेकाळे सर, हे त्याचे सर्व आहेत आणि हे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर नेशन वाईड रीच आपली आहे, ट्रस्टेड नेटवर्क आहे, इंडस्ट्रीजचे वेगवेगळे टायप्स आहेत फॉर प्लेसमेंट असिस्टंट अँड कॉन्टॅक्ट अस टुडे. तर हा एक छान इनिशिएटिव्ह आपण एक करतोय. त्यानंतर दुसरा इनिशिएटिव्ह आपला आहे, हे सगळं आपलं प्रेझेंटेशन सेम ATA प्लॅटफॉर्मवर झालेलं आहे. दुसरं आपलं जे काही आहे ते आहे टुडेज आयुर्वेदा प्लेसमेंट सर्व्हिसचं राहुल सरांचं. ऍक्च्युली ही PPT जी आहे ती आपण अटॅकॉन 2025 ला तिथं केलेली होती. तर त्यावेळेस डॉक्टर राहुल सूर्यवंशी सर, ते प्रेसिडेंट आहेत आयुर्वेदा टीचर असोसिएशन, यांचं आपण छानसं लेक्चर घेतलं होतं. त्याची ही स्लाइड आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण जे NTT जे क्लासेस घेणार आहे, 100 दिवसाच्या क्लासेसची अनाउन्समेंट कालच झालेली आहे. म्हणजे ऑलरेडी लेक्चर आपण सुरू केले, पण बॅनर मी काल टाकलेला आहे. ठीक आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर ऍडमिशनचं आपलं एनरोलमेंट करून घ्यावं. हे तिसरं लेक्चर आहे. एक 10-15 मिनिटाच्या जी काही एक महत्वाच्या गोष्टी सांगून झाल्यानंतर लगेच आपण लेक्चर सुरू करूया. तर ऑल इन वन ऍप्लिकेशन टू प्रिपेअर द NTT मे 2026. आता ह्या वेळेस आपण गुगल प्ले स्टोअर, अँड्रॉइड, ऍपल प्ले स्टोअर आणि विंडोज मध्ये सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. आपला रिझल्ट आहे, हे ऑलरेडी भरपूर वेळा सांगून झाले, त्यामुळे मी ते स्किप करतो. हा नवीन प्रोजेक्ट आहे वैद्य निर्मित नावाचा. त्यामध्ये वैद्य निर्मित अ टुडेज आयुर्वेदा इनिशिएटिव्ह रूटेड इन क्लासिक अँड क्रिएटेड बाय अवर वैद्या, असं त्याला टॅगलाईन आहे. ड्रॉप युअर इन्क्वायरी फॉर मेडिसिन. तर ही जी वैद्य निर्मितची ऑफिशियल घोषणा आपण अटॅकॉन 2025 ला 17 तारखेला माननीय डॉक्टर राहुल सूर्यवंशी सर यांच्या अध्यक्षतेखाली अटॅकॉन 2025 मध्ये 7th नॅशनल कॉन्फरन्स जी होती, त्यामध्ये जे अन्य पदाधिकारी होते त्यांच्या आशीर्वादाने ही ऍक्टिव्हिटी आपण सुरू करतोय. ह्याचं थोडंसं इम्पॉर्टन्स किंवा याचे ग्रुप वगैरे आता आपण तयार करू. तर यामध्ये आपण काय करणार आहे, दोन असे वैद्य आहेत आपले मित्र, वैद्य राम भोजने, हा सर्जिकलचं सगळं बघतो आणि हा माझा ज्युनियर आहे. तर यांनी डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर उखडकर सर, GSC नांदेडचे सर्जरी विभागाचे प्रोफेसर आहेत, त्यांच्या अंडर एक रिसर्च परफॉर्म केलेला आणि कदर ज्याला आपण कॉन म्हणतो, तर त्यासाठी एक अतिशय सुंदर असं मलम त्याने तयार केलेलं आहे. तर त्या मलम याचं जे आपण कॉनवरची ट्रीटमेंट म्हणतो, ते हमकस ट्रीटमेंट, याचे एक छानसं ब्रोशर तयार करून तो आपल्याला देणार आहे. तर त्याचं एक प्रॉडक्ट आपण सर्व वैद्यांसाठी खुलं दालनात ओपन करून दिलेलं आहे. रिझल्ट 100% आहेत. जवळपास 3 वर्षाचं अखंड रिसर्च त्यांनी केलेला आहे त्याच्या PG मध्ये असताना. आणि तुम्ही स्वतः जर डॉक्टर उखळकर सर यांना ओळखत असाल तर त्यांचं मार्गदर्शन अनन्य साधारण आहे. सर्वात जास्त क्षाराची यील्ड त्याला लॅबोरेटरिकल इन्व्हेस्टिगेशन मध्ये मिळालेली आहे आणि त्या पद्धतीचे लेख तो लवकरच प्रकाशित करेल.
आणि ब्रॉशर ते तुम्हाला मिळेल. आता अशा पद्धतीने एक वैद्यांसाठी वैद्य निर्मित असा एक प्रोजेक्ट आपण लॉन्च करतोय. आणि दुसरे वैद्य आहेत वैद्य आतिश ओसवाल सर. तर वैद्य आशिष ओसवाल सर हे डॉक्टर श्यामसुंदर काकाणी सर यांच्याकडे पण काही दिवस त्यांच्या दवाखान्यामध्ये शिकायला होते. वैद्य वैद्यराज किंवा ज्यांच्या पासून पुण्यातला आयुर्वेद कदाचित संपत नाही किंवा सुरुवाती तिथे सुद्धा आणि शेवटी तिथं होतं असे वैद्यराज आता सर हयात नाही आहेत. वैद्य दिलीप प्रभाकर गाडगे सर यांचे ज्यांना अनुभव लाभलेला आहे, ज्यांना या गुरूंचं ज्यांनी आयुर्वेदाचे तत्व त्यांचे मानलेले आहेत असे वैद्य आतिश ओसवाल सर जे नाशिकला प्रॅक्टिस करतात. तर यांचे पण काही औषध आहेत जसं अनंता कल्प झालं, शतावरी कल्प झालं. बरेच लोक वैद्य शतावरी कल्पामध्ये शतावरीच्या मुळ्या काढत नाहीत, पण सर असं कधीच करत नाही. च्यवनप्राश स्वतः बनवतात, देशी आवळ्यांपासूनच बनवतात, ऑर्गॅनिक आवळेच वापरतात, देशी गाईचं तूपच वापरतात, मध पण चांगल्या क्वालिटीचं आणि असं वापरतात. तर जे काही रॉ मटेरियल्स आपण आपण स्वतः वैद्याची परीक्षा जी असते, वैद्य औषधाची जी परीक्षा करतो उत्तम औषध तयार करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींचं इतंभूत प्रदीर्घ अनुभवानंतर वैद्य आशिष ओसवाल सर वैद्य निर्मित प्रोजेक्टला लीड करणार आहेत. बट ऑब्वियस तुषार म्हणजे डॉक्टर तुषार देशमुख आणि डॉक्टर हितेश लोणार म्हणजे मी, आम्ही हे सर्व दालन तुमच्या पुढे मांडतोय. एखाद्याला समजा एखादं औषध बनवायचं जसं चंपकादी अर्क आहे, त्याचे टॅबलेट्स तुम्हाला तयार करून घ्यायचे किंवा चंपकादी अर्क तुम्हाला तयार करून पाहिजे, त्यातली ओली हळद मिळत नाही किंवा सीतोपलादी चूर्ण तयार करायचे आणि त्या सीतोपलादी चूर्णामध्ये जसं आम्ही वैद्य परंपरेमध्ये म्हणतो की त्याच्यात तुळशी बीज पाहिजे, आणखी वंशलोचनामध्ये भेसळ असते. तर असं कोणी बनवून देत नाही, कुठली कंपनी बनवून देत नाही. तर खाजगी वितरणासाठी ह्या तत्वावर प्रायोगिक तत्वावर आम्ही काही औषधं तयार करणार आहे आणि त्याचे छानस बुकलेट टू डेज आयुर्वेदा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वैद्य निर्मिती करणार आहे याची घोषणा आपण आयुर्वेदा टीचर असोसिएशनच्या माध्यमातून केलेले आहेत. जसं आता निशा आमलकी कल्प आहे, निशा आमलकी कल्पाचे जर भारत भविष्याचे रत्नाकर नावाचा तुम्ही ग्रंथ बघितला त्यामध्ये जवळपास 25 ते 30 तुम्हाला पाठ भेटतील. ठीक आहे, चरकाचे वेगळे, सुश्रुताचे वेगळे, वाग्भटाचे वेगळे, त्यातल्या त्यात बेस्ट ऑफ द बेस्ट कुठलं आहे आणि किती पद्धतीने कसं ते तयार करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस क्वालिटेटिव्ह अनालिसिस करून क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करून होत नाही. त्या वैद्याच्या जी काही गुण आहेत सांगितलेले आणि वैद्याची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत ग्रंथांमध्ये ती सगळी उतरली पाहिजे त्या औषधामध्ये, त्याचा आत्मा उतरला पाहिजे असं म्हणतात. जेव्हा आम्ही आयुर्वेद शिकायचो, वैद्य मावा कोलटकर सर यांच्या ज्या पावन स्मृती आहेत आपल्याला त्यांनी दिलेला आयुर्वेद आहे. तर वैद्यांनी एक औषध तयार करणं म्हणजे काय हे जे आम्हाला जे त्यांनी शिकवलेलं आहे, ह्या दृष्टीचा आणि त्यांच्या पावन स्मृतीला वंदन करून हा वैद्य निर्मित नावाचे प्रोजेक्ट आपण नवीन एक एंडेवर किंवा नवीन एक विषय मी मांडतोय. त्यानंतर आपल्या संस्कृतचे क्लासेस सगळ्यांना माहितीच आहेत, स्पेशल संस्कृत ऑनलाईन क्लासेस दोन्ही लँग्वेज मध्ये. एक आहे मीडियम मराठी एक्सक्लुझिव्हली फॉर एमयूएस स्टुडंट, ते डॉक्टर आर डी पुजारी सर, रामचंद्र डी पुजारी सर घेतात. 30 तारखेपासून ते आपण सुरू केलेले आहेत. आणि हिंदी आणि इंग्लिश ह्या दोन लँग्वेजसाठी आपल्या वेगळ्या फॅकल्टी आहेत. संस्कृतसाठी रमनदीप कौर असं त्या मॅडमचं नाव आहे. आणि मॅडम स्वतः सॉरी मॅडम स्वतः ऑल इंडिया रेडिओ जालंधर इथं अँकर आहेत. 21 वर्षापासून मॅडमचा संस्कृत आणि म्युझिक ह्या विषयाचा प्रगल्भ अनुभव आहे. त्यांचे लेक्चर्स 7 लेक्चर्स आपले उपलब्ध आहेत युट्यूबला. त्याच्यानंतरचे पुढचे लेक्चर जे 7 मिनिटाची ट्रिम, जशी आपली परंपरा आहे 7 लेक्चर आपण फ्री देतो, 7 नंतर सगळे लेक्चर 7 मिनिटं ट्रिम करून ते टाकत असतो आणि बाकीचे लेक्चर्स जे असतात ते आपल्याला टुडेज आयुर्वेद ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध असतात. तर हे जे काही गोष्टी होत्या त्या मला सांगायच्या होत्या. त्यानंतर पुढची आपली जी नवीन अनाउन्समेंट आहे ती माझी पर्सनल आहे. मला जो विषय आवडतो तो म्हणजे रिसर्च आणि स्टॅटिस्टिक्स. त्याचे लवकरच आम्ही ऑनलाईन कोचिंग सुद्धा सुरू करणार आहे. त्याची अनाउन्समेंट एकदम लवकरच होईल. काही गोष्टींमध्ये मी अडकलो होतो, तर जे काही विद्यार्थी पीजी, पीएचडी आणि फायनल इयर पीजी सॉरी फायनल इयर बीएमएस ह्या विद्यार्थ्यांकरिता ह्या व्यतिरिक्त जे मेडिकल पॅरामेडिकलचे जे कोर्सेस आहेत आम्ही सध्या सिलेबस कंपाईल करतोय. मला वाटतं बऱ्यापैकी झालेला आहे. माझे काही विद्यार्थी याच्यावर काम करतायत, आमची टीम काम करते. तर लवकरच आम्ही एक कम्प्लीट रिसर्च आणि स्टॅटिस्टिक्सचं ऑनलाईन कोचिंग आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. पुस्तकं खूप आहेत, मी पण खूप पुस्तकं वाचली त्याबद्दलची.
पण इत्थंभूत अशी माहिती अं, समजेल अशा भाषेत मराठी आणि हिंदी इंग्लिश ह्या दोन्ही लँग्वेज मध्ये आपण ते लेक्चर घेणार आहे. आणि ह्या ज्या सगळ्या होत्या ह्या अनाउन्समेंट होत्या. अनाउन्समेंट आता इथं संपल्यात. थँक्यू व्हेरी मच. दिस इज टुडेज आर द प्रेझेंटेशन फॉर द अटॅक ऑन 2025. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला मला वाटतं समजलं असेल. आता पुढे आपण जाऊया. नेहमीप्रमाणे आपण टेलिग्राम ओपन केलाय. टेलिग्राम मध्ये काय अपडेट्स आहेत त्या मला तुम्हाला आता सांगतोय. हे लेक्चर थर्ड आहे तुमचं. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होता अटॅक ऑन 2025. त्यामध्ये एवढे पदाधिकारी आपले आलेले होते. इनॉग्रेशन रमण मुंगळकर सरांनी केलेलं, श्वेता काळे मॅडम, त्यानंतर जन्माष्टमी. हा अतिशय सुंदर असा आमच्या दोघांचा फोटो आहे. ऍडमिन टीम. अवर टुडेज आर द टीम हॅड अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स अटेंडिंग द अटॅक ऑन 2025 yesterday, म्हणजे 17 तारखेला. प्राऊड ॲज टू रिप्रेझेंट अँड कनेक्ट विथ द पॅशनेट प्रोफेशनल्स, शेअर इन्साइट्स अँड लर्न अबाउट द लेटेस्ट इन द आयुर्वेद इनोव्हेशन्स. लुकिंग फॉरवर्ड टू ब्रिंगिंग न्यू आयडियाज कोलॅबोरेशन्स बॅक टू जालना. म्हणजे हे तुषार सरांनी टाकलेले आहे. तर तुम्ही नेहमी नावं ऐकता, कोण आहेत डॉक्टर तुषार देशमुख, तर हे तुषार देशमुख आहे. आणि कोण आहे डॉक्टर लोणारे, तर हे आमची टीम, दोघांची अशी छानशी ऍडमिन टीम आहे. त्यानंतर माझं थोडं डॉक्टर सौ नंदा जठार यांचा आपण सत्कार केलेला. तर त्यावेळेस हे ग्लिम्सम आहेत. हे जे मागचं बॅकग्राऊंड दिसते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर नागपूर, न्यू इंदोरा इथलं आहे. आणि एकेकाची मी तुम्हाला ओळख करून देतो. हे माझं मामाचा मुलगा मृणाल रामटेके, माझे मामाजी श्री नागसेन रामटेके, माझे वडील डॉक्टर सॉरी धर्माजी लोणारे, पिताश्री. त्यानंतर आमचे गुरु श्री गुरुवर्य श्री नितीन टेकाडे सर, मी स्वतः जठार सर, नंदा जठार मॅडम जे बेस्ट अवॉर्डी आहेत, त्यांचा मुलगा हा सीयूपी मधून इंजिनियर झाले, त्यांची मुलगी स्वानंद आणि स्वप्नाली वाटतं संस्कृती, आणि तुषार सर. त्यानंतर आमची तिघांची टीम प्लेसमेंट सेलचे हेड जे आहेत ते एस एन इनकॉर्पोरेशनचे सर्वे सर्वा श्री नितीन टेकाळे सर, मी सेंटरला, आणि तुषार देशमुख सर. आम्ही ज्यांनी आम्हाला सोय करून दिली असं आयुर्वेद टीचर्स असोसिएशनचे, तिथला एक ग्लिम्सम आहे. गुरु शिष्य यांचे छानसा असा फोटो आहे, गुरुवारी आणि मी. त्यानंतर जेव्हा आम्ही अवॉर्ड दिला, अवॉर्ड दिल्यानंतर माझ्या आईच्या हस्ते आम्ही फोटो काढले. तर हे माझ्या मातुश्री मीनाक्षी, सौ मीनाक्षी धर्माजी लोणारे, वडील, मी, मामी, आणि आमची पूर्ण पॅनल. असं ते काही ग्लिम्सम्स आहेत, फोटोग्राफ्स आमचे. त्यानंतर आमचे विद्यार्थी सौम्या गोंदाणे, याचं आयुर्वेद ऑल इंडिया युनिव्हर्सिटीज जे स्पोर्ट्स असतात त्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. क्रिकेट या स्पोर्ट्समध्ये कदाचित कदाचित हा एमयूएचएसच्या क्रिकेटच्या टीमचा कॅप्टनही असेल. मला 100% नाही सांगता ना, पण पावलं त्या दृष्टीने चालेल. तर हा एक छोटासा रिकॅप होता. कशाचा होता, तर हा अटॅक ऑन 2025 या कार्यक्रमामध्ये जे आपण सहभागी झालेलो त्याचा होता. आणि अवॉर्ड जो आहे तो ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तो अवॉर्डचा फोटो आपण इथं तुम्हाला दाखवतोय. ऑलरेडी मी ग्रुपमध्ये शेअर केला. अशा पद्धतीचा टुडेज आयुर्वेदा बेस्ट एनटीटी ऍस्पिरंट 2025 हा डॉक्टर सौ नंदा जठार यांना मिळालेला आहे 2025चा. आणि हा आपल्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि आपण प्रत्येक वर्षी असा अवॉर्ड देणार आहे जे उत्तीर्ण चांगल्या मार्काने एक तर उत्तीर्ण होतील किंवा अनन्यसाधारण यश ते संपादन करतील. दुसरा प्रश्न असा होता की मग शेवट गोड झाला का, तर अतिशय सुंदर शेवट झालेला आहे. काल मला मॅडमचा फोन आलेला की त्यांना टीचर कोड मिळालेला, म्हणजे वय वर्ष 57 मध्ये मॅडमला टीचर कोड मिळालेला आहे 1 महिन्याच्या अखंड परिश्रमानंतर. त्यात तुम्ही हाताला त्यांचं बघू शकता, मॅडमच्या हाताला फ्रॅक्चर आहे, स्कॅपुला ठिकाणी टेंडॉन टिअर झालेला आहे. तर अशा परिस्थितीत, बिकट परिस्थितीत मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता इथं, थोडं झूम करतो, तुम्ही बघू शकता मॅडमच्या हाताला फ्रॅक्चर आहे.
अशा बिकट परिस्थितीत सुद्धा मॅडमनी यश संपादन केलेलं आहे. म्हणून आम्ही जी काही अं, तुम्हाला ही दिलेली आहे, काय म्हणू आपण त्याला, शाश्वती दिली आहे की 100% रिझल्ट आणि 100% अथवा 100% रिफंड. तर हा नवीन जो बॅनर आहे, टू डेज आयुर्वेदा एनटीटी क्लासेस ऑनलाईन मेंटरशिप प्रोग्राम फॉर एनटीटी नॅशनल टीचर सिलेबिलिटी टेस्ट ऍडमिशन ओपन नाव, कधीपासून झालेत? 15 ऑगस्टला झालेत. मीडियम इंग्लिश हिंदी. किती फीज आहे? तर साधारणतः फीज जी आहे, काय झालं याला, 7,000 फीज आहे कोर्सची, रेग्युलर बॅचला, आणि रिपीटर बॅचला 5,000 फीज आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 4 ते 4 बॅनर मी तुम्हाला काल पाठवून दिले आहेत. ज्यांना ऍडमिशन करायचे आहेत त्यांनी लवकर करा. फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांकरिता 777 रुपयांचं डिस्काउंट आहे. बाकी कुणालाही डिस्काउंट उपलब्ध होणार नाही. त्वरा करा, लवकरात लवकर ऍडमिशन करा. आता आपण लेक्चर सुरू करतोय. तर ऑफिशियली आता तिसरं लेक्चर आपण सुरू करतोय. आतापर्यंत जे होतं ते थोडेसे अपडेट्स असे होते. 12व्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलेलो होतो. 13वा प्रश्न आपण सुरू करतोय. मी झूम मोठी स्क्रीन करतो. हा, 13वा प्रश्न. आपण काय करतोय आता, तर त्याची टाइमलाईन जी आहे ती मला वाटतं तुम्हाला सांगायला हवी. हा, टाइमलाईन आपण बघूया. टाइमलाईन काय असणार आहे? तर ही टाइमलाईन आहे, 2 डेज आयुर्वेदा एनटीटी क्लासेस रोडमॅप. स्टेज 1 डिसेक्शन ऑफ द एनटीटी जुलै 2025. लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील, म्हणजे शक्यतो मी हे लेक्चर्स रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार. कारण की प्रत्येक पॉइंटचं एक्सप्लेनेशन करणं, मग त्याच्यात काही विद्यार्थ्यांचं हे होतं. म्हणून त्याच्यानंतर हे 10 लेक्चर्स असतील. त्यातले दुसरं लेक्चर संपलंय, तिसरं लेक्चर सुरू आहे. नेक्स्ट एनटीटी नोव्हेंबर 2024चा जो पेपर आहे त्याचं सुद्धा आपण 7 लेक्चर मध्ये प्री रेकॉर्डेड स्वरूपात संपवणार आहे. त्यानंतर 17 ते 25 लेक्चर चॅप्टर 1. चॅप्टर 2 ला 26 ते 35. चॅप्टर 3 ला लेक्चर 36 ते 45. चॅप्टर 4 ला 46 to 56. चॅप्टर 5 ला 57 to 70. थोडा जरा चॅप्टर 5 मोठा आहे. त्यानंतर चॅप्टर 6 ला 71 to 80. चॅप्टरला 81 to 90. आणि चॅप्टर 8 ला 91 to 100. प्रत्येक चॅप्टरचे ऑडिओ बुक्स पण आम्ही उपलब्ध करून देणार आहे. काही ऑडिओ बुक्स रॉ स्वरूपाच्या, म्हणजे जे झूमच्या व्हॉइस रेकॉर्डिंग होतात त्या, आणि काही जे असतात त्या पॉडकास्ट स्वरूपाच्या एआय या टेक्नॉलॉजीचा वापर करून. आता माझ्या काही ट्रेनिंग पण आहेत एआयच्या, त्या ट्रेनिंग कंप्लीट झाल्या की मी त्या पद्धतीने तो तुम्हाला उपलब्ध करून देणार, जेणेकरून एक ज्ञानाचा चांगला संच आणि ज्ञानाचा पिटारा तुम्हाला देणार आहे. आणि मागच्या वेळेस आपण हा 5 डेली एमसीक्यू आपण जे टाकतो, जी परंपरा आहे, त्या 5 आपण डेली एमसीक्यूचे असाइनमेंट सगळ्यांना टाकणार आहे. जर वेळ मिळाला तर नाही टाकत, पण शक्यतो तुम्ही टाकलं तर 5 टाकतो. त्यानंतर मॉक टेस्ट आपण जवळपास 100 मॉक टेस्ट त्यावेळेस प्लॅन करतोय. 15 मागच्या वेळेस केल्या, म्हणजे टोटल तुम्हाला 115 मॉक टेस्ट वापरता येतील किंवा त्याची प्रॅक्टिस करतील. लेट्स क्रॅक द एनटीटी विथ द कम्प्लीट गायडन्स अँड सपोर्ट फ्रॉम द टुडे आयुर्वेदा टीम. ऑल द बेस्ट फॉर द मोर डिटेल्स अँड ऍडमिशन. कॉन्टॅक्ट गव्हर्नमेंट डॉक्टर हितेश्वर लोणारे सर, म्हणजे मी. माझा नंबर आहे 8793728305. पीएचडी स्कॉलर आयुर्वेदा, टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुण्यामधून माझं चालू आहे. बेस्ट इमर्जिंग टीचर अवॉर्डी बाय आयुर्वेदा टीचर असोसिएशन 2024. ही जी काही सगळी माहिती मी तुम्हाला दिली, ही ग्लिम्सन सांगितले. आता आपण सुरू करूया वेळ न दवडता लेक्चर. तर प्रश्न क्रमांक 13. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन आयडी आहे 171041. मागच्या लेक्चर मध्ये आपण 12 पर्यंत बघितले होते. हा 13वा प्रश्न आहे. याला 1 मार्क आहे आणि नो निगेटिव्ह मार्क. विथ रेफरन्स टू द करिक्युलर स्ट्रक्चर इन द हायर एज्युकेशन, CBCS stands for CBCS stands for choice based content security, choice based credit system, क्रेडिट बेस्ड कंटेंट सोर्सेस, कंटेंट बेस्ड चॉईस सिस्टीम. तर सगळ्यात पहिले आपण पेन घेऊया. नेहमीप्रमाणे पेन घेतलं, इनविजिबल पेन. शाई त्याची व्यवस्थित घेतली, कलर हिरवा. हा, आता बघा हा प्रश्न कोणत्या पद्धतीचा आहे.
हा प्रश्न आहे फुल फॉर्म. फुल फॉर्म काय आहे याच्याबद्दलचा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात हा प्रश्न कुठल्या डिफिकल्टीचा आहे, तर हा प्रश्न आहे इझी लेवल ऑफ डिफिकल्टीचा. आणि ह्या प्रश्नाचा प्रकार कुठला आहे, तर क्लोज डिस्ट्रॅक्टर. कोणता आहे? क्लोज डिस्ट्रॅक्टर. क्लोज डिस्ट्रॅक्टर. ठीक आहे. तर क्लोज डिस्ट्रॅक्टर ह्या प्रकारचा प्रश्न आहे. मी परत तुम्हाला हे सगळं इरेज करतो. ओके. स्क्रीन इरेज झालेली आहे. परत आपण व्हॅनिशिंग पेन घेऊया. चाल. तर याचं इन दिस सेक्शन रिलेटेड टू हायर एज्युकेशन रिफॉर्म्स curriculum framework, the correct expansion of the CBCS is चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. एकदा तरी तुमच्या वाचण्यात आलं तर ह्या प्रश्नाचे उत्तर सहज लिहू शकता. इज डिस्क्राइब्ड इन युअर स्टडी मटेरियल एज अ फ्लेक्सिबल सिस्टम इन द हायर एज्युकेशन that allows the student to choose interdisciplinary, intradisciplinary and scale based courses. Okay. Next, uses a credit system to measure a course out workload, promote learner centric education. This is important part of UGC mandate curriculum reform in higher Indian higher education. जसं आता एक तुम्हाला सर्वात चांगला ऑथर माहिती असेल तर चेतन भगत. तर चेतन भगत याचे पुस्तक आहे 5 पॉइंट समवन. तर त्यामध्ये पॉइंटर्स असतात. 5 पॉइंट समवन. आणि मग 5 पॉइंट असलेल्या व्यक्तीचं आयुष्य कसं असतं इंजिनिअरिंग या विश्वामध्ये, त्यात छान असं वर्णन केलं. तर ती जी सिस्टम आहे ती आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. क्रेडिट सिस्टम तिथे वापरली आहे. CPGS स्कोअर असं त्याला म्हणतात, किंवा क्रेडिट स्कोअर असं म्हणतात. आता आपल्याकडे सुद्धा ABC नावाची सिस्टम आलेली आहे, म्हणजे अकॅडमिक बोर्ड ऑफ क्रेडिट. ABC सिस्टीम एमएचएसने सुद्धा लागू केली आहे, आणि आपल्याला प्रत्येकाला डिजी लॉकरला ABC क्रेडिट पॉइंट्स मिळत असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपला झालेला आहे. दुसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन ID 171081, मार्क 1. The science of comprehending theory and facilitating practice, the lifelong education of the adult is called andragogy, anthropology, pedagogy, pedagogy. The science of comprehending theory and facilitating the practice in the lifelong education of the adults is andragogy. तर ह्यामध्ये प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे, ते म्हणजे अडल्ट हा शब्द जर तुम्ही मार्क केला तर तुम्हाला उत्तर हे अँड्रोगोगी मिळणार आहे. फ्रॉम द सेक्शन ऑन द, आता बघा रेफरन्सेस काय त्याला ते बघूया आपण. तर रेफरन्सेस आहेत फ्रॉम द सेक्शन ऑन द अडल्ट एज्युकेशन अँड लर्निंग थ्योरीज इन द मटेरियल. Andragogy refers to the methods and the principle used in the adult education. It is the science and art helping the adult learn. म्हणजे शिकवणे ही कला आहे आणि शिकवणे सायन्स सुद्धा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इट फोकसेस ऑन द सेल्फ डायरेक्शन, एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग अँड लाईफ लॉंग लर्निंग. आपण आयुष्यभर एक विद्यार्थी असतो आणि ज्ञानाचं ग्रहण करत असतो, विच मॅचेस द क्वेश्चन एक्झॅक्टली. त्या पद्धतीने हा प्रश्नाचा आन्सर कसा आहे, हा कोणत्या कॅटेगरीचा आहे, इझी कॅटेगरीचा. ठीक आहे. प्रश्नाचा प्रकार जो आहे तो फिल इन द ब्लँक्स किंवा सिंपल लाईन क्वेश्चन. अशा पद्धतीचे इझी क्वेश्चन पण असतात, अजिबात घाबरून जायचं नाहीये. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 15. स्कीमा थ्योरी. स्कीमा थ्योरी इज सायकोलॉजिकली is primarily associated. Schema theory in psychology is primarily associated with the work of which psychologist. इथं परत एक सायंटिस्टचे नाव विचारलंय, फ्रेडरिक बार्टलेट, वॅगोट्स्काय, रोफेन ब्रेनर, जीन पिगेट, रॉबर्ट स्मियर. आता याच्यात बरं मल्टिपल आन्सर्स त्यांनी दिलेले. चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. म्हणजे मल्टिपल करेक्ट आन्सर्स असे त्याच्यात दिलेत. C&E, A&D, D&E, B&D. तर फ्रेडरिक बार्टेट हे त्याचा आन्सर आहे. ही इंट्रोड्यूस द स्कीमा थेअरी इन विच in his book 1932, book called as Remembering
where he described how memory is reconstructive and influenced by mental framework schemas. त्याला स्कीमाज असं म्हणतात. दुसरा आहे डी, जीन पिगेट. जीन पिगेट ही एक्सपांडेड स्कीमा थ्योरी, म्हणजे यांनी 1932 मध्ये फ्रेडरिक बार्टलेटनी ती थ्योरी सांगितली, रिमेंबरिंग असं ह्या स्वरूपाची. आणि जीन पिगेट यांनी ती परत एक्सपांड केली विथ डेव्हलपमेंटल psychology emphasizing the schemas as a mental structure used by the children to adapt and learn. Support statement काय फ्रॉम याला, स्कीमा थेरपी ओरिजिनली प्रपोज बाय बार्टलेट अँड लॅटर डेव्हलप बाय पिगेट. सोपं आहे. बार्लेटनी ती सांगितली आणि ती डेव्हलप कोणी केली, पिगेटने. एक्सप्लेन हाऊ नॉलेज इज ऑर्गनाइज्ड अँड इंटरप्रिटेड इन द ह्युमन माइंड. हे कुठं दिलेलं आहे, सोर्स काय, तो कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट अँड लर्निंग थ्योरी ह्या याच्यामध्ये दिलंय. तर आपला आन्सर आहे ए अँड डी. तर सेकंड इज द करेक्ट आन्सर. याला ऑप्शन्स होते सी अँड ई, ए अँड डी, डी अँड ई, बी अँड डी. तर याला आन्सर आहे ए अँड डी. तर हा प्रश्न जो आहे तो मीडियम डिफिकल्टीचा आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला नॉलेज विथ प्रिसिजन असणं गरजेचं आहे. आता ह्या वेळेस जसं आपण हे काढले होते नेम ऑफ, सॉरी टर्म्स काढले होते, 11,000 टर्म्स काढले होते, तसं ह्या 2026च्या कोर्समध्ये आपण साधारणतः सगळे सायंटिस्टची नावं इनलिस्ट करणार आहे. त्यानंतर सगळ्या डेफिनेशन्स आपण इनलिस्ट करणार आहे वेगवेगळ्या, जेणेकरून 2026 मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश संपादन करता येईल. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन आयडी आहे 171026. 171026. आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनोलॉजिकल सिक्वेन्स ऑफ द मीन्स ऑफ मास कम्युनिकेशन बेस्ड ऑन देअर ओरिजिन. म्हणजे काय, तुम्ही क्रोनोलॉजिकल सिक्वेन्स ओळखा कशाचा, मास कम्युनिकेशनचा, त्यांच्या ओरिजिन वरून. पहिला आहे ए ऑप्शन आहे टेलिव्हिजन, बी आहे न्यूजपेपर, सी आहे रेडिओ, डी आहे इंटरनेट. तर याचा काय करायचं आहे, सिक्वेन्स लावायचा आहे. सिक्वेन्स कसा लावायचा आहे, तर ऑप्शन्स काय दिलेत त्यांनी, ए बी सी डी, डी बी ए सी, थर्ड आहे बी सी ए डी, डी सी बी ए. इन दिस सेक्शन, आता आन्सर आपण बघूया. In this section covering the mass communication and education technology, the chronological development of the communication of media is outlined as. सगळ्यात पहिले न्यूजपेपर, क्रोनोलॉजिकल ऑर्डर. सगळ्यात पहिले न्यूजपेपर आले तर त्यानंतर रेडिओ आलं. न्यूजपेपर कधी आले, तर साधारणतः 17व्या दशकामध्ये, ओरिजिन इन द 17th सेंचुरी. रेडिओ कधी आला, तर अर्ली 20th, म्हणजे 1901 ते 1920च्या दरम्यान. टेलिव्हिजन करिअर इमर्ज इन द 1930s to 40, आणि शेवटी आलं इंटरनेट. तर आपल्याला ऑप्शन काय होतं, बी सी ए डी, बी सी ए डी. तर करेक्ट सिक्वेन्स असा. हा प्रश्न थोडा सोपा आहे, कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इंटरनेट शेवटी आलेलं. तर इंटरनेट शेवटी डी ज्याचा आन्सर आहे तो आहे. तर मग दोन राहिले, ए बी सी डी आणि बी सी डी ए. ए पहिले आहे का, टेलिव्हिजन पहिले आलं का, तर नाही आलं, पहिले आलं न्यूजपेपर. तर बी सी डी आहे. तर आपण रूल आउट करू पण शकतो, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर हा प्रश्नाची कॅटेगरी येईल आपल्याला इझी, आणि टाईप येईल सिक्वेन्सिंगचा. आणि हे जे नॉलेज आहे जर तुम्हाला असेल तर तुम्ही त्या प्रश्नानुसार हे प्रश्न सोडू शकता. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन आयडी आहे 171048. 171048. व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर ऑफ फॉलोइंग स्टेप्स टू बी फॉलोड इन द इव्हॅल्युएशन ऑफ द स्टुडंट्स. आपण काय फॉलो करायला पाहिजे इव्हॅल्युएशन करताना विद्यार्थ्यांच्या, तर हा प्रश्न आहे. ए बी सी डी ई असे 4 स्टेप सांगितले. आयडेंटिफिकेशन ऑब्जेक्टिव्ह, सिलेक्शन ऑफ द इव्हॅल्युएशन टूल्स, रायटिंग ऑब्जेक्टिव्ह इन द टर्म्स ऑफ बिहेवियरल चेंजेस इन द लर्नर्स, स्कोरिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द इव्हॅल्युएशन टूल्स. ओके. सो आता त्यांनी ऑप्शन्स काय दिले क्रमाचे, हा सिक्वेन्सिंगचा प्रश्न आहे. ए बी सी ई डी, बी ए डी सी ई, थर्ड इज बी ए सी डी ई, fourth is ACBED. In this section, discussing steps in the student evaluation under the educational evaluation and the assessment, the correct logic and the instructional order is. Correct step by step order कुठल्या कुठल्या आहेत. सगळ्यात पहिले काय करतो आपण, आयडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. आयडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह ते ठरवतो की काय आपल्याला ऍक्च्युली साध्य करून घ्यायचं आहे. दुसरं आहे रायटिंग द ऑब्जेक्टिव्ह इन द टर्म्स ऑफ बिहेवियरल चेंजेस ऑफ द लर्नर. त्याचे बिहेवियरल चेंजेस बद्दल लिहून ठेवतो. त्यानंतर तिसरा स्टेप आहे सिलेक्शन ऑफ द इव्हॅल्युएशन टूल. इव्हॅल्युएशन टूल कुठला वापरायचा, एमसीक्यूची टेस्ट घ्यायची
सब्जेक्टिव्ह टेस्ट घ्यायची, मॅच द पेअर्सचे क्वेश्चन द्यायचे, फिल इन द ब्लँक्स द्यायचे असे. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ इव्हॅल्युएशन टूल आणि सर्वात शेवटी स्कोरिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट. तर आता तुम्ही लॉजिकली जर बघायला गेला तर स्कोरिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट याचा शेवटी जो डी आन्सर आहे, हा जो डी सर्वात शेवटची स्टेप आहे. तर डी कुठल्या शेवटच्या याच्यात फर्स्ट मध्ये आहे आणि फोर्थ मध्ये आहे. तर असं आपण रूल आउट करू शकतो. आता राहिला प्रश्न, मग आता डिफरन्स कुठं आहे? इथं डिफरन्स आहे थर्ड स्टेप मध्ये. तर थर्ड स्टेप काय काय आहे? सिलेक्शन ऑफ द इव्हॅल्युएशन टूल. तर सिलेक्शन ऑफ द इव्हॅल्युएशन टूल आपल्याला बघायला मिळतं बी. तर आपला आन्सर आहे ACBED. ACBED. ठीक आहे. अशा पद्धतीने कमीत कमी वेळ वापरून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. द सिक्वेन्स फॉलोज द स्टँडर्ड इव्हॅल्युएशन प्रोसेस. स्टार्ट विथ द सेटिंग द गोल्स, डिफाइन देम बिहेवियरली, चूज टूल्स, ऍडमिनिस्ट्रेट अँड देन इंटरप्रेट द रिझल्ट्स. तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 18वा प्रश्न. बेस्ड ऑन द हिरायकल hierarchy of the resource given by the chapter, hierarchy given by the chapter 2015, what is the hierarchy of the following educational technology component and resources? थोडा किचकट प्रश्न आहे आणि हा प्रश्न झाल्यानंतर आपण इथं थांबूया, कारण की लेक्चर खूप मोठं होते. ठीक आहे. त्यानंतर मला हिंदीमध्ये पण लेक्चर रेकॉर्ड करायचं. द बेस्ट ऑन द hierarchy रिसोर्सेस 2015 मध्ये जे स्पेक्ट्रम दिलेले आहेत त्यात एक ऑर्डर सांगितलंय. तर सगळ्यात पहिला आहे नॉलेज रिसोर्सेस, व्हेरीफाईड और कन्फर्म इन्फॉर्मेशन रिसोर्सेस. दुसरा आहे बी आहे इन्फॉर्मेशन रिसोर्सेस फॉर डेटा, फॅक्ट, डिस्कशन, फिगर, व्हिडिओज अँड अदर सच रिसोर्सेस. तीसरा इंस्ट्रक्शंस लर्निंग रिसोर्सेस प्लस फीडबॅक, ऍक्टिव्हिटीज अँड असेसमेंट. लर्निंग रिसोर्सेस, नॉलेज रिसोर्सेस लिंक टू लर्निंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. Courses, structured collection of instructional resources. Choose the correct answers of the given below. तर पहिलं त्याने दिलेलं आहे ABCED, दुसरं दिलेलं आहे ABADCE, तिसरं दिलेलं आहे BACDE, चौथं दिलेलं आहे CADBE. आता सर्वात पहिले असे प्रश्न आले तर काय करायचं? सगळ्यात पहिले आपण आपला क्रम लिहायचा आणि त्याच्यानंतर क्रम लिहिल्यानंतर जे ऑप्शन्स आहेत ते बघायचे. डायरेक्ट ऑप्शन बघितले तर तुम्हाला याच्यात उत्तर मिळणार नाही. हा, तर आता आपण बघूया क्रम कसा येतोय. इन्फॉर्मेशन रिसोर्सेस, रॉ फॅक्ट्स, डाटा, फिगर्स, ETC. त्यानंतर दुसरा आहे नॉलेज रिसोर्सेस, व्हेरीफाईड अँड कन्फर्म इन्फॉर्मेशन. रॉ डाटा मिळाला, त्याला आपण कन्फर्म केला. त्यानंतर नॉलेज रिसोर्स झाल्यानंतर लर्निंग रिसोर्सेस, नॉलेज रिसोर्सेस लिंक टू द लर्निंग गोल्स. त्यानंतर इन्स्ट्रक्शन, लर्निंग रिसोर्सेस प्लस ऍक्टिव्हिटीज, फीडबॅक अँड असेसमेंट. त्यानंतर कोर्सेस आहेत, स्ट्रक्चर्ड कलेक्शन ऑफ इंस्ट्रक्शनल रिसोर्सेस. अशा पद्धतीनं BABCE, BABCE अशा पद्धतीने आपला सिक्वेन्स लागतोय. आपण परत बघूया. DABCE, the second option is the correct answer. Explanation मध्ये Spector's model builds from the simple to complex educational components. Information is raw data, becomes a knowledge when confirmed. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तो रॉ डाटा असतो. नॉलेज कधी होतं? जेव्हा ते कन्फर्म होतं. यूज टू बिल्ड अ लर्निंग रिसोर्सेस, इंटिग्रेट टू कन्स्ट्रक्ट विथ अ पेडागोगी, ग्रुप इन टू द क्लासेस, कोर्सेस. अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपण इथे थांबवतोय. जवळपास 18 प्रश्न आपले झाले. हा जो प्रश्न होता थोडा मेंदूचा कस काढणारा होता आणि त्यामध्ये मला असं वाटतं की अशा पद्धतीचे किचकट प्रश्न जेव्हा येतात तो प्रश्न शेवटी सोडवायला पाहिजे. सोपे सोपे प्रश्न आधी अटेम्प्ट करायला पाहिजे. ठीक आहे. सो आपण इथं थांबूया. बराच वेळ झालाय मी तुम्हाला सांगतोय NTT संदर्भात. तर काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे जे आपण आता डिसेक्शन करतोय NTT 2025. तर लवकरच आता साधारण 1/5 आपले क्वेश्चन कम्प्लीट झाले. 1/5 म्हणजे 20 क्वेश्चन. 20 क्वेश्चन्स कम्प्लीट झाले. लवकरच आपल्या 10 लेक्चर्स मध्ये सगळे क्वेश्चन्स कम्प्लीट होऊन जातील आणि पुढचं सिलेबस आपण कव्हर करूया. सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.